पंतप्रधान मोदी यांनी पुढील 25 वर्षाच्या विकासाचा संकल्प केला असून सर्वसामान्य जनता, कामगार या सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता पुन्हा एक बार सरकार देशात आणणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांनी केलं. महायुतीच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ जानोरी येथून करण्यात आला. जानोरी, मोहाडी, पालखेड या ठिकाणी मतदारांच्या, नागरिकांच्या भेटी घेतल्या. याबरोबरच दिंडोरीत लोकसभा मतदारसंघामध्ये भविष्यात शेती व्यवसायावर आधारित मोठे प्रक्रिया उद्योग आणणार असल्याचं सांगितलं. जानोरी, मोहाडीत मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. एक मुलगी एक बहीण म्हणून नक्कीच तुम्ही सांगाल तेव्हा विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं. या प्रचार दौऱ्यात माजी आमदार धनराज महाले, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सहकार नेते सुरेश डोखळे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, बापूसाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके, नगरसेविका सौ प्रज्ञाताई वाघमारे, शिवसेना दिंडोरी तालुका प्रमुख अमोल कदम, श्याम मुरकुटे, अमोल खोडे, उज्ज्वला कोथळे, जानोरी उपसरपंच हर्षल काठे, माजी उपसरपंच गणेश तिडके, निलेश खोडे, संतोष गोवर्धने, वैभव तुपे, आदिवासी संघटना दिंडोरी तालुका प्रमुख सोमनाथ वतार, गोविंद बोडके, सुभाष वाघ यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तसंकलन रामदास कर्वे, दिंडोरी, जानोरी. आणि एका वेळेस 1300 गावं नाही पोहोचू शकणार. आमच्या इथे शंभर मुरकुटे अध्यक्ष बसले. दिंडोरी ते किती वेळा आली आहे मी त्यांनाही कल्पना आहे. मला असं वाटतं की दिल्लीतला 6 महिन्याची आमचं सेशन सांभाळून तिथल्या नंतर जो वेळ मिळतो तो मतदारसंघामध्ये द्यावा लागतो खासदाराला. परंतु तुमचे आशीर्वाद इतके मोठे होते, इतके चांगले होते की तुमच्या या मुलीला देशाची सेवा करण्याची, राज्यमंत्री म्हणून काम करण्याची सुद्धा संधी मिळाली. आणि कदाचित त्याच्यामुळे माझा वेळ बाहेर जास्त सुनील भाऊ गेला. तुम्ही जसं म्हटले ताई तुम्हाला वेळ कमी मिळाला, मान्य करते मी, मला वेळ नक्कीच कमी मिळाला. परंतु लक्ष मात्र माझं कमी नव्हतं. माझ्या या सगळ्याच टीमच्या माध्यमातून जसं योगेशनी सांगितलं की आम्ही जी कामं मार्गी लागली त्या माध्यमातून आम्ही कुठे कमी पडलो नाही. भाऊलाल तुमचंही मी स्वागत करते. मला असं वाटतं की आज जानोरीकरांसमोर बोलत असताना एक मात्र नक्की सांगेल की इथल्या कामांचीही आपण दखल घेतलीच आहे. मी त्यासाठी वेळही दिला होता, उद्घाटनही बरीचशी केली आहे. जानोरी मोहाडी दिंडोरी रस्ता हा जो बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती, तो जवळपास 90 लक्ष इतका बजेटमधून इथे काम झालं. एअरपोर्टचा विषय निघाला तर एअरपोर्टसाठी सुद्धा केंद्र सरकारने देखील या डेव्हलपमेंटला गणेश भाऊ मदत केलेली आहे, तुम्हालाही माहिती आहे. जानोरी आडगाव रस्ता त्याची सुद्धा सुधारणा करण्यासाठी आपल्याला यश आलंय. जानोरी शिवनाई रस्ता त्याच्यासाठी सुद्धा 30 लक्ष मंजूर झाले. जानोरी ते काठेवाडी रस्ता त्याच्यासाठी सुद्धा निधी मिळाला डीपीडीसीतनं. जानोरी आडगाव रस्ता सुधारणा करणे तेही केलंय. जानोरी गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण तेही मूलभूत सुविधांमधून मिळालंय. जानोरी ते एसटी निवारा शेड सुद्धा मंजूर झाले. आणि कॉम्प्युटर आणि जिल्हा परिषदेच्या शाळासाठी प्रोजेक्टर ही सुद्धा, म्हणजे कुठल्याही बाबतीत जी जी मागणी आली असेल ती इथे देण्यासाठी एक चांगला प्रयत्न नक्कीच तुमची बहीण म्हणून केला आहे आणि इथून पुढेही करत राहणार, एवढं मात्र या माध्यमातून मी नक्कीच आश्वस्त करते. ही निवडणूक देशाची आहे. देशाची निवडणूक असताना नुसतं आपल्याला फक्त जानोरी म्हणून नाही बघावं लागणार, बच्छाव साहेब फक्त दिंडोरी म्हणून नाही बघावं लागणार, डोखळे साहेब आपल्याला देशाचाच विचार करावा लागेल. मी आता सहज इथे अशी नजर फिरवत होती, माझ्या समोर इथली दुकानं उभी राहिली आहेत. पॅकिंग मटेरियल असेल, आमच्या महिलांची असेल, हार्डवेअर असेल, ही वाढतीये. आता गेल्या काही दिवसांपासून ही सिस्टीम वाढायला लागली आहे. ती का वाढते त्याच्या मागे काही कारण असेल ना. एकीकडे राहुल गांधी म्हणतात मोदी जी भारत में इतनी गरीबी क्यों है,
पण राहुल गांधी तो रिपोर्ट नाही वाचत ज्याच्यातनं भारतातले 25 कोटी लोक गरिबीच्या रेखांकनामधून बाहेर आले. दुर्दैव आहे आमचं. आमचे विरोधक वाचतच नाहीये, हे आमचा प्रॉब्लेम आहे. ते फक्त स्वतःला वाचवतात आणि परिवाराला वाचवतात. त्यांना देश घडवून कधी कळलं नाही की काय विजन असलं पाहिजे. ज्यांच्या घरामध्ये 4 पंतप्रधान झाले ते आज मोदीजींवर प्रश्न उपस्थित करतायत, जे मोदीजी फक्त 10 वर्षामध्ये ज्या मोदीजींनी रिझल्ट दाखवला, आमच्या नाशिक जिल्ह्याला एअरपोर्ट मिळाला, कुठे होते 60 वर्ष? का विचार नाही केला की नाशिकच्या त्या ठिकाणी पण एअरपोर्ट यायला पाहिजे, आल्यानंतरही तो चालला पाहिजे. आज मी दिंडोरीमध्येच प्रवास केला तर द्राक्षाचे युनिट उभे राहिले गौला, त्याच्यामध्ये कोटींचा निधी मिळाला, सबसिडी मिळाली. तर हे कसं शक्य होतं? केंद्र सरकारने काही पॉलिसी आणल्या आणि कांदा प्रश्नावर तर विरोधक असं काही बोलतायत जसं काही यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता आणि या 5 वर्षातच आम्ही कुठेतरी कमी पडलो. चुकीचा खोटा प्रचार करू नका. ज्या प्रश्नावर आम्ही काम करतोय आणि इथली सगळीच जी मंडळी इथे बसलेली सगळीच जबाबदार लोक, प्रत्येक वेळेला कांदा प्रश्नावर यांनी सगळ्यांनी मला सांगितलं असेल ताई तुम्ही पोहोचा, मंत्र्यांना भेटा, याच्यावर मार्ग काढा. सीएम साहेबांना तेही भेटलेत, आम्ही भेटलो. अनुदान देण्याचा विषय असेल तर मी पहिले मुख्यमंत्री बघितले की देवेंद्रजींनी अनुदान दिलं, मी पहिले मुख्यमंत्री बघितले शिंदे साहेबांनी अनुदान दिलं. मला असं वाटतं की जर राज्य सरकार केंद्र सरकार या प्रश्नांवर काम करतंय तर ते मान्य पण केलं पाहिजे. या प्रश्नांवर काम करण्यासाठीच हे सरकार आहे. फक्त विरोधकांसारखं टीका करून हा प्रश्न सोडून देण्याची मानसिकता आमची नाही. आम्ही काम करत आलोय आणि तो रिपोर्ट कार्ड सुद्धा घेऊन आलो. माझ्या हातात हे पुस्तक आहे ना, याच्यामध्ये दिंडोरी विधानसभामध्ये काय काम केलंय हा रिपोर्ट कार्ड मी घेऊन आले. नक्कीच पंतप्रधान मोदीजींनी आम्हाला एवढं तर तयार केलंय किंवा शिकवलंय. प्रचाराला जाल तर तुम्ही ते घेऊन जा. नुसतंच जाऊन मतदान द्या असं सांगताना किमान तुमचा 5 वर्षाचा लेखाजोखा तर द्या. आणि म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, नक्की नाराजी असू शकते, बहिणीवर तुम्ही नाराज असू शकता, मान्य करते. मलाही वेळ कमी मिळाला, माझाही प्रवास वाढला, पण ती नाराजी काढण्याची ही वेळ आहे. माझा देश सुरक्षित राहिला पाहिजे, माझा देश सन्मानाने पुढे गेला पाहिजे, माझ्या देशाची संस्कृती सुद्धा तेवढ्याच वेगाने पुढे आली पाहिजे जी वंचित होती 70 वर्षापासून. सांगा मला, आज आम्ही एकमेकांना भेटलो तर लगेच म्हणतो जय श्रीराम. कुठून आली ही परंपरा? सुरुवात झाली ना, काका पूर्वी रामराम म्हणायचे, मध्ये ती परंपरा खंडित करायचं काम चालू झालं होतं. आज ही परंपरा आणण्याचं काम एक पंतप्रधान करतात. का करतात? या देशाची संस्कृती आहे, या देशाची परंपरा आहे. देशात एकदा दोनदा गेलो तेव्हा तिथले लोक आम्हाला नमस्ते म्हटले. ते गुड मॉर्निंग हॅलो ते नाही म्हटले, ते म्हटले भारतीय आले, मोदीजींचे लोक आले, ते नमस्ते बोलले आम्हाला. आमचा सन्मान जर परदेशात होत असेल, आमच्या संस्कृतीचा सन्मान होत असेल, आणि इथेच मात्र आमच्या रामाच्या मंदिराला 500 वर्ष लागतात आणि तो सोडवल्यानंतरही काँग्रेसने त्यांना सांगितलं की आम्ही येणार नाही त्या मंदिराच्या याला, आम्हाला ते निमंत्रण स्वीकारायचं नाहीये. ही मानसिकता पण बघ. एक भारत मातेचा सुपुत्र भारताचा सन्मान करण्यासाठी काय करतोय? या 10 वर्षात देशाची लोकशाही नाहीये, त्याच्यासाठी त्यांना परदेशात जावं लागतं. शेवटच्या सेशनमध्ये तर सुनील भाऊ ते गैरहजर होते. तुम्हाला जर चिंता आहे, तुम्हाला जर कळतं पवित्र भूमीची ज्यांची ओळख आमचा वीर पुत्र म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमी म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो, त्यांचा तुम्ही अपमान केला. कुठल्या तोंडाने नाशिकला येत आहे त्याचं उत्तर द्या. नाही उत्तर देऊ शकले ते. दुसरा प्रश्न मी केला की ज्या आदिवासी समाजाला तुम्ही सांगतात आम्ही तुमचे, आणि जेव्हा नरेंद्र भाऊ आमची महिला द्रौपदी मुर्मूजींचा फॉर्म भरलाय, आदिवासी महिला पहिल्यांदाच देशाची राष्ट्रपती होणार, तेव्हा मात्र दुसऱ्या दिवशी जाऊन राहुल गांधी विरोधात दुसरा उमेदवार उभा करतात. हा आदिवासींचा सन्मान केला तुम्ही, त्याचं उत्तर नाही दिलं. तिसरा माझा प्रश्न आहे
और राहुल गांधी तुम्हीच पार्लियामेंट मध्ये उभे राहतात आणि बोलतात प्याज बहुत महंगी हो गई है. मीच बघितलं त्या पार्लियामेंट मध्ये, मी साक्षीदार आहे. आणि इथे येऊन तुम्ही शेतकऱ्यांना सांगा हे तुमचे पॉलिसी डिसिजन होणार. आणि एवढंच नाही तर ते बोलून त्यांच्या खासदारांना घेऊन बाहेर जातात, वॉकआउट करतात, आंदोलन करतात आणि इथे येऊन कांदा प्रश्नावर आम्हाला बोलथापा देतात. मला सांगा याची उत्तरं द्यावीत त्यांनी आणि तुम्ही त्याचा विचार करावा त्यांच्या उत्तरांचा. म्हणून ही बहीण हात जोडते. सत्याची तथ्याची सुद्धा आज परख करण्याची गरज आहे. ज्यांनी आमच्या श्रीरामाचा सन्मान केला नाही, आमच्या भावनांचा सन्मान केला नाही, राम काल्पनिक सांगतात, आपण निदान ते तरी आज विचार करण्याची गरज आहे. सगळ्या देश, संस्कृती, परंपरा हे सगळं टिकलं तर आपण टिकू.